हाय हॅलो नमस्कार सर्वांना। संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। बघा मी इकडे व्हाईट कलरचं अस्तर ब्लाउज कटिंग करायला घेते, तुमच्याशी ती पूर्ण शेअर करते। बघू शकता तुम्ही 1 मीटर अस्तर घेतलंय आणि हे पण 1 मीटरचा कपडा आहे व्हाईट कलरचा। तर चला आपण आता पहिले अस्तर कटिंग करून घेऊ। आणि एक पट्टीचं ब्लाउज आहे, बघू शकता तुम्ही। आणि मी पहिले काही असं कापून घेते। जी छाती आली 36, तर एक घडी येणार आहे 9। तर बघा 9 वरती आणि इथं 2 इंच मी फिटिंगसाठी घेतलंय ना, असं काही मी अंदाजाने कापून घेते। हे बघा आता कपडा साईडला ठेवते, तो स्लीवसाठी पाहिजे तो। आणि आता ओपन करायचा आहे। आणि बघा तुम्ही मीटर कपड्यामधून मी एवढं काही घेतलंय माप घेऊन, आणि मी तुम्हाला परत एकदा व्यवस्थित माप घेऊन दाखवते। असं 4 फोल्ड करायची, बघू शकता तुम्ही। एक पट्टी ब्लाउज कटिंग करते। बघा इकडे 4 फोल्ड केले, बघू शकता तुम्ही। आणि इकडे मी शोल्डर घेते। शोल्डर इथून तर इथून 5.5 घेतलेलं आहे, बघू शकता एक वेळेस। आणि इकडे मुंडा घेते 6 आणि एक ह्याच्यावरती टिक करायची। हे 6 घेतलेलं आहे। आणि आता पुढचा गडा घेते 6.5 घेते पुढचा गडा। आणि इथून रुंदीला 2.5 घेते। बघा मी लिहून पण दाखवते तुम्हाला। आणि हा 6.5 घेतलेला आहे लांबीला पुढचा गडा। आणि इथून पण रुंदीला आहे ना गडा 2.5 घ्यायचा आहे। आणि असं काही सिद्ध लाईन ड्रॉ करून इथं थोडंसं राऊंड करायचं आहे, जेणेकरून आपला गडा एकदम छान गोल होतो। आणि बघा मी तुम्हाला दाखवते 36 साईजचं ब्लाउज आहे, म्हणजे एक घडी त्याची 9ची येते। आणि इकडे 2 इंच मी फिटिंगला घेतले एक्स्ट्रा। आणि इकडे फिटिंगसाठी कमरेची फिटिंग 8.5 आली, अर्धा इंच कमी करून घेतलेलं आहे। आणि इकडे 1.5 इंच घेते, अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे, कारण कमरेचा भाग कमी राहतो। बघा मी आता तुम्हाला इथून एवढं कटिंग करून दाखवते। शोल्डर इथून कापून घेते। आणि आता गळा कापायचा आहे पुढचा। आणि आता बॅक पार्ट मी साईडला ठेवून देते 2 मिनिटासाठी, तोपर्यंत आपण पुढचा फ्रंट पार्ट व्यवस्थित तुम्हाला मी दाखवते। बघा तुम्ही आता मधोमध पण कापून घ्यायचं आहे। आणि योग पट्टीसाठी आता मी तुम्हाला बघा माप घेऊन दाखवते। योग पट्टी इथं 3.5 घेतली मी। आणि इकडे 2.5 घ्यायची। असं बरोबर आपलं माप जर व्यवस्थित घेतलं ना तर बरोबर येतं। आणि इथून असं क्रॉसमध्ये डॉट करून ते पट्टी आपली रेडी होईल, बघा तुम्ही। आणि आता इथून मी परत तुम्हाला माप घेऊन दाखवते। हे 3.5 वरती टिक करायची। हे बघा एवढं याचं अंतर 3.5 आहे, म्हणजे हा पहिला टक्स आहे आपला। आणि इथून 2, 2.5 नाही तर 2.25 वरती आपण टिक करू शकतो। आता कस्टमरची लांबी केवढी राहते, जास्त कमी त्याच्यावरती बी अवलंबून राहते। कोण एखादा हाईटला कमी राहतो, त्याच्यावरनं हे अर्धा इंच टक्स थोडा कमी बी घेतला तरी काय होत नाही। आणि बघा मी इकडे 2 वरून टिक करते, दुसरा टक्स हा। आणि बघा मी इकडे हा तिसरा टक्स घेते, इथं पिन 2 वरती टिक केलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि इथं पण 2 वरती टिक करायची आहे, हा चौथा टक्स। हा बघा हे 3.5 घेतलं, हे 2.25 नाही तर 2.5 पण घेऊ शकतो, कस्टमरच्या लंबाईवरती राहते। मी तुम्हाला बोलली हे 2 घ्यायचं आहे, हा तिसरा टक्स आहे, हा चौथा टक्स आहे। आणि एक पट्टी मी 3.5 घेतलेली, बघू शकता तुम्ही। इकडे 2.5 घेतलेली आहे, थोडं अर्धा इंच इकडे कमी करायचं आहे, जेणेकरून हा राऊंड आपला एकदम छान येतो ना, आपला छातीचा भाग इथं एकदम व्यवस्थित बसतो। बघा तुम्ही हा मी तुम्हाला कटिंग करून दाखवते आता एक पट्टी। बघा असं काही व्यवस्थित आपल्याला जोडायचं आहे, नंतर मी तुम्हाला पुढे दाखवतेच। आणि आता बॅक पार्टसाठी आता त्यांची पाठची
खालची ही उंची आहे, एवढं जे घेतलं सांगितलंय ना त्यांनी 2.5 सांगितलंय, तर मी 3 घेते, कारण शिवणसण ते 2.5 वरती येतं आणि इकडनं 2.5 घेते आणि मटका गळा घेते. याची पूर्ण बघा तुम्ही छान असा इकडे पण 3 घेतलेला आहे, राऊंडमध्ये मस्त येतो असा गळा. आणि इकडे पण टक्स घेण्यासाठी 1.5 इंचावरती मी टिक केलेलं आहे. आणि तुम्हाला जर माप घे बघा 3.5 बरोबर आलं, बघू शकता तुम्ही. आणि इकडे पण बघा 1.5 बरोबर आलं. मी तर माप घेत नाही, मी डायरेक्ट कटिंग करते. आणि बघा इकडे पण 3 आलं. आणि याची लंबाई 4 वरती आपल्याला ठेवायची हा राऊंड. तर बघू शकता तुम्ही असं काही. बॅक पार्ट मी तुम्हाला कटिंग करून दाखवते गळा. हे बघा सुंदर असा गळा मी ओपन करून दाखवते तुम्हाला. बघा छान असा गळा झालेला आहे, मटका गळा म्हणता येईल. आणि बघा मी आता स्लीव पण तुम्हाला दाखवते पूर्ण डिटेलमध्ये. तर आता हा स्लीवचा कपडा मी मीटरमधून जे तुम्हाला दाखवलं ना तुमच्यासमोरच कटिंग करते पूर्ण. बघा आता स्लीवसाठी स्लीव आहे त्यांची 10.5 आहे, तर मला 11.5 घ्यावं लागेल. अर्धा 1 इंच वाढवते मी. बघा 10.5 आहे आणि इथून बी 10.5 म्हणजे 11.5 घेते. आणि इथं 3.5 वरती टिक करायची आहे बघा तुम्ही. आणि इकडे काही असा राऊंड व्यवस्थित शेपमध्ये द्यायचं आहे, बघू शकता. आणि इकडे फिटिंग आहे 5.25 आहे आणि 1.5 इंच घेते मी इकडे फिटिंगमध्ये. बघा आता कटिंग करून घेते. एक वेळेस नक्की पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. आणि बघा आता पूर्ण ब्लाऊज आपलं कटिंग झालेलं आहे अस्तर. आणि मी तुम्हाला हे ठेवून बी तुम्हाला कटिंग करून दाखवते. तोपर्यंत पहिले तुम्हाला हे पूर्ण दाखवते. बघा योगपट्टी आहे, स्लीव आहे, बॅक पार्ट आहे. तर बघा आणि आता हे अस्तर मी आता तुम्हाला आतरून कटिंग करून दाखवते. तर बघा इकडे मी मीटरचा अस्तर देऊन गेली कस्टमर. आणि अस्तर पण ब्लाऊज पीस आणि बघा आता मी अस्तर मी ब्लाऊज पीस आता आतरून घेतलं. आणि आता जे अस्तर कटिंग केलं ना आपण ते बी तुम्हाला मी पूर्ण व्यवस्थित दाखवते कसं मी सेटिंग करते. मीटर कपड्यामध्ये लॉंग स्लीव आपली कशी हे होतं बघा. असं काही इकडे मी ही डिझाईन अशी उभी पट्टी यायला पाहिजे हातावरती असं कस्टमरने सांगून गेलं होतं. मग म्हटलं चला ॲडजस्ट करून आपण करू शकतो. बघा इकडे मी व्यवस्थित असं सेटिंग करून घेते. इथं असं इकडे पण सरकून करता येतं, जेणेकरून हा भाग आपला इथं ॲडजस्ट होऊन जातो. कपडा पण कमी लागतो आणि व्यवस्थित ब्लाऊज बी आपलं कटिंग करता येतं. बघा इकडे मी स्लीव या साईडला ठेवून देते, बघू शकता तुम्ही. आणि इकडे योगपट्टी जी आहे ती व्यवस्थित आपली बसून जाईल. बघा असं काही स्लीव 4 टक्स योगपट्टीवाला ब्लाऊज मी तुम्हाला पूर्ण कटिंग करून व्यवस्थित दाखवते. काढून घेऊ. दोरी बनवण्यासाठी आपल्याला कामात येतं. डिझाईनची दोरी जाड होते, ते असं आजूबाजूला थोडी बारीक कसं कपडा राहतो ना ते कापून घ्यायचा. दोरी बनवायला खूप छान दोरी येते त्याची मुलायम. बघा आता स्लीव बॅक पार्ट इथं कापून घेते. तुम्हाला हा माझा ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ कसा वाटतं तसे ते नक्की सांगा. आणि लाईक सबस्क्राईब जरूर करा. तुमच्यासारखीच मी एक गृहिणी साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला हे व्हिडिओ बोलून सण कटिंग केलेला आहे, माप घेऊन बघू शकता तुम्ही. आता योगपट्टी केली आहे, टक्स घेतलेला आहे. याच्यात पूर्ण मी तुम्हाला माप लिहून सण बोलून सण दाखवलेलं आहे, कुठे कसं घेतलेलं आहे. आता तुम्ही कसे प्रकारे घेता ते मला नाही माहिती, पण मी तर याच पद्धतीने सर्व काही ब्लाऊज कटिंग करते. आणि माप घेऊन असंच मी जेवढं माझ्याकडनं स्वतः शिवते ना तसंच तुम्हाला पण दाखवायचा प्रयत्न करते. बघा तुम्ही पूर्ण ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ आपला रेडी झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब जरूर करा. चला बाय.